सोशल मीडियावर तलवार आणि कुख्यात गुन्हेगारांसोबत फोटो काढून दहशत निर्माण करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे। धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी अंबिकानगर परिसरातून आवेश पठाण नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे। त्याने सोशल मीडियावर तलवार आणि कोयता घेऊन काढलेले फोटो पोस्ट केले होते। या कार्यवाहीत पोलिसांनी त्याच्याकडून एक तलवार आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही यशस्वी कार्यवाही केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आवेश पठाण याने केवळ शस्त्रेच नव्हे तर धुळे जिल्ह्यातील कुख्यात गुंडांसोबत फोटो आणि त्याचे उत्ताधीकरण करणारे व्हिडिओही सोशल मीडियावर टाकले होते। या माध्यमातून तो समाजात भीतीचं वातावरण तयार करणार होता। या प्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्यातील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्या निमित्ताने पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे, अशा प्रकारच्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत, अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर, चाळीसगाव रोड धुळे। आज सकाळीच एक आवेश पठाण म्हणून एक 20 वर्षाचा तरुण आहे, अंबिकानगर धुळे येथे राहणारा। त्याने इंस्टाग्रामवर तलवार आणि गुत्ती असे ठेवून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला आणि काही जे धुळे शहरातील जे कुख्यात गुंड आहेत तर त्यांच्यासोबतचे काही व्हिडिओ वगैरे प्रसारित करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भात आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मोबाईलही बघितला तर त्यावेळी त्याच्याकडून हे सर्व व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही BNS कलम 353(2) आणि आर्म ॲक्ट 425 याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे। या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केलेली आहे। यामार्फत मी धुळे जिल्हा पोलीस दलामार्फत आपल्याला आवाहन करतो की अशा प्रकारचं कोणतंही आक्षेपार्ह पोस्ट कोणत्याही सोशल माध्यमाद्वारे प्रसारित करू नका, जेणेकरून आपल्याविरुद्ध गुन्हा नोंद होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धुळे।